आपण प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी इंद्रधनुष्य नक्कीच बघितलं असेल, पण इंद्रवज्र म्हणजे काय? तर चला मग कोकण गडावरील इंद्रवज्र आणि हरिश्चंद्र गडावरील ह्या जादुई दुनियेत प्रवेश करूया. शिवसकाळ मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत करतो. नावावरून तर कळलंच असेल, आज आपण हरिश्चंद्र गडाला भेट देणार आहोत. हरिश्चंद्र गडाला येणाऱ्या वाटा खूप आहेत, म्हणजे 15 ते 16 वाटा आहेत, ज्या हरिश्चंद्र गडाला तुम्ही अलग अलग गावातून येऊ शकता. आणि त्यातल्या ना बहुतेक वाटा खूप रिस्की आहेत, जसं माकडनाळ, तारामती गळ किंवा नळीची वाट. तर त्यातली एक वाट आपण करू, आता नाही, उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात नक्की करू, कारण आता पावसाळा आहे आणि शेवाळ येतात. त्यामुळे आता हा जो आपण किल्ला करणार आहे 2 मार्गाने तुम्ही करू शकता. एक पाचनाई मार्ग आहे. पाचनाई म्हणजे कसा, जर तुम्ही इगतपुरी किंवा नाशिकचे असाल तर तुम्हाला तो बरा पडतो आणि साधारण 1.5 ते 2 तासात तुम्ही गडावर असाल. त्यामुळे पाचनाई मार्ग हा सगळ्यात सोपा मार्ग. त्याच्यानंतर दुसरा येतो जो मुंबईकर किंवा पुणेकरांसाठी जवळचा पडेल, खिरेश्वर मार्ग. खिरेश्वर मार्ग हा नक्की आहे कुठे, तर माळशेत घाट. जसं तुम्ही कल्याण मार्गे आलात गाडी घेऊन, तर माळशेत घाट जसा ओलांडलात तसा खुबी फाटा करून बसस्टॉप आहे. तिथून धरणाची भिंत आहे. धरणाची भिंत 4 किलोमीटर तुम्ही गाडी तुमची आणलात ना खिरेश्वर गावात येईल, आणि खिरेश्वर गावातून मुख्य ट्रेक सुरू होतो. हरिश्चंद्रगड किल्ला अहमदनगर जिल्ह्यातील माळशेज डोंगर रांगेतील हा किल्ला सुप्रसिद्ध आहे. तो हरिश्चंद्रगड या नावाने. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे, ज्याची उंची जवळपास 4000 फूट इतकी आहे. 3500 वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहूबाजूंनी नटलेल्या रौद्र भीषण कडे कपारींनी नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्राचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणात व मत्स्य पुराणात आढळतो. थोडक्यात काय, तर हरिश्चंद्रगड म्हणजे नगर जिल्ह्याचे महाबळेश्वर. ठाणे, पुणे आणि नगर यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्त्र पर्वत म्हणजेच हरिश्चंद्रगड. या गडाचा इतिहास कुतूहलजनक तर भूगोल हा विस्मयकारक आहे. इतर सर्व किल्ल्यांना मुघल अथवा मराठे यांच्या इतिहासाची पार्श्वभूमी आहे, पण हरिश्चंद्रगडाला मात्र 2-4 हजार वर्षांपूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. 1747-48 मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मुघलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची इथे नियुक्ती केली. शनिवार रविवारी ही लोक असतात, म्हणजे वन विभागाचे जे अधिकारी आहेत ते शनिवार रविवार असतात, आणि गडावर प्रवेश फी म्हणून हे लोक 30 रुपये प्रत्येक माणसाचे घेतात. गडावर जाणाऱ्या मार्गात अवघड जागी रेलिंग बसवण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे साधारण नौका पर्यटकी हा ट्रेक सहज करू शकतील. आत्ता कुठे 1.5 तासानंतर ना त्या गुहेच्या पुढे ही मस्तपैकी तटबंदी दिसते, आणि आत्ता कुठे बरं वाटतंय तटबंदीला बघून. मित्रांनो, पाऊस सुरू झाला आणि सगळीकडे धुकं आहे. तर मला पण ना आता धुक्यामुळे ना गडावरचं काही दिसत नाही. पण आता ना मी खालून आलोय, आणि खालून आल्याला बघाल तर माझ्या मागे ना ठीक झोपडी आहे. झोपडी आता म्हणजे माझ्या ठीक उजव्या हाताला एक रस्ता आहे आणि डाव्या हाताला एक रस्ता आहे. डाव्या हाताचा रस्ता पकडला तर तुम्ही बालेकिल्ला आणि तारामती शिखर करून मग तुम्ही मंदिराच्या इथे येऊ शकता. आणि दुसरी गोष्ट, जो समोरचा रस्ता आहे मंदिरे करू शकता, आणि नंतर मग कोकणकडा करून तुम्ही पाहिजे तर उद्या मी पण सकाळी तारामती शिखर किंवा बालेकिल्ला करू शकतो. पण आता या 2 रस्त्याचा फरक असा आहे की हा जो रस्ता आहे ना डाव्या हाताचा, जो बालेकिल्ल्याला जातो, हा रस्ता थोडा कमी दमछाक करणार आहे. पण हा जो रस्ता आहे ना, म्हणजे बालेकिल्ल्याच्या अगोदर जी टेकडी लागते ना तीच एक चढाण आहे. पण हा जो रस्ता आहे ना समोरचा माझ्या उजव्या हाताचा, हा टोटल 7 टेकड्या आहे, वरती खाली. काही दमछाक होईल. आता मार्ग निवडताना तुम्हाला जो बेस्ट वाटेल तो निवडा. आम्ही बालेकिल्ल्याच्या दिशेने वळलो, पण दाटलेल्या गडद धुक्यामुळे काहीच दिसत नव्हतं, म्हणून मंदिराच्या दिशेने प्रवास सुरू ठेवला. आपण जशी जी मोठी टेकडी चढली ना, म्हणजे बालेकिल्ल्याच्या दिशेने आलो, आणि बालेकिल्ला खरं तर पूर्ण धुक्यामध्ये आहे, त्यामुळे दाखवू नाही शकलो. उद्या सकाळी परत प्रयत्न करतो, जर धुकं नसेल तर परत बालेकिल्ल्याला भेट देणार आहे. आणि ती पूर्ण टेकडी चढल्यानंतर परत एक उतार लागतो. ह्या उतारावरून म्हणजे बघा
ह्या उतारावरून आपण 15 मिनिटात आपण मंदिराच्या इथे जाऊ. पाऊस धुकं आणि त्यात संध्या तरी सुद्धा पाऊस आणि धुकं आहे. बघतो वाट बघतो कधी ते धुकं कमी होते. आता मी तिथून आलो म्हणजे मंदिराच्या इथूनच. आणि ह्या रात्रीच्या गुफा इथे स्टे केला. इथे पाण्याचं टाका आहे साईडला. पण सकाळीच दर्शन गणपती गुफा का म्हणत असावे, गणपती लेणी. गणपती बाप्पा मोरया. ही लेणी अंधार आहे पूर्ण, पण प्रशस्त अशी लेणी आहे. एकापेक्षा एक अशा लेण्यांचा समूह पाहून आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो. आपण ह्या ज्या मंदिरांच्या प्रांगणात आलो ना, अनेक मंदिरे आहेत, अनेक लेण्या आहेत. आणि ही समोर जी आपली प्रसिद्ध अशी पुष्करणी आहे, म्हणजे खूप मोठी आहे. विचार करण्यासाठी गोष्ट आहे की त्यावेळी पाण्याचा विचार करून काय प्रकारे ह्या गोष्टी बांधल्या असतील. म्हणजे किती चांगला विचार केला असेल की पाणी पूर्ण वर्षभर, पावसाळा संपल्यानंतर सुद्धा वर्षभर पाणी टिकावं. मुख्य मंदिराच्या आवारातच अनेक लहान सहान मंदिराचा समूह आहे आणि मंदिराची अवशेषही नजरेस पडतात. ही पुष्करणीच्या एका बाजूला 14 देवकोष्टक आहेत. कदाचित त्या काळात देवतांच्या मूर्त्या असाव्यात, पण सद्यस्थितीत ह्या मूर्त्या तिथे नाही आहेत. माझ्या मागे जे दिसतंय ना, आता आपण ज्या मंदिरात जाणार आहोत ठीक दिसतंय. हे हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर आहे. तर आपण हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर बघूया. नंतर मग खाली केदारेश्वराची गुफा बघूया आपण. मंदिराच्या प्रांगणातून आपण जेव्हा मंदिरात शिरतो, इथे असलेली आजूबाजूची अनेक मंदिरं, लेण्या, मंदिरात असलेल्या देवी देवतांच्या अनेक मूर्त्या, बारीक सारीक कोरीव काम, नक्षीकाम, हे सगळं काही बघून आपण फक्त थक्क होऊन जातो.